नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम काशीद आपल्या सर्वांचे स्वागत करतो। यापूर्वीच्या लेक्चर्स मधून आपण प्रेझेंट टेन्सच्या चारही उपप्रकारांबद्दल माहिती पाहिलेली आहे, अभ्यासलेली आहे। आजच्या लेक्चर मध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स बद्दल माहिती अभ्यासणार आहोत। या सिंपल पास्ट टेन्सचा अभ्यास करत असताना आपण प्रामुख्याने एकूण 5 प्रकारांचा अभ्यास करणार आहोत। त्यापैकी पहिला प्रकार आहे फिनिश्ड ऍक्शन। फिनिश्ड ऍक्शन हा पहिला टाइप आपण अभ्यासणार आहोत आणि दुसरा टाइप आहे इट इज टाइम पॅटर्न, तिसरा टाइप आहे यूज टू पॅटर्न, चौथा टाइप आहे अफर्मेटिव्ह आणि नेगेटिव्ह सेंटेन्सेस, पाचवा टाइप आहे टू इमिजिएट ऍक्शन्स। या पाचही टाइपचा विचार करता आजच्या लेक्चर मध्ये आपण फिनिश्ड ऍक्शन आणि इट इज टाइम पॅटर्न या दोन मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। या दोन टाइप बद्दल सविस्तर माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत। बघा, सिंपल पास्ट टेन्सचा विचार करत असताना जर त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर अत्यंत लहान आणि अत्यंत सोप्या स्वरूपाचं स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचं आपल्याला पाहायला मिळतं। सब्जेक्ट प्लस V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि ऑब्जेक्ट अशा प्रकारचं अत्यंत सोपं आणि लहान स्ट्रक्चर सिंपल पास्ट टेन्सचं आपल्याला पाहायला मिळतं। या स्ट्रक्चरनुसार दिलेल्या दोन वाक्यांचा आपण विचार करूया। पहिलं वाक्य आहे आय वेंट टू स्कूल। या ठिकाणी स्ट्रक्चर प्रमाणे सब्जेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे V2 आणि ऑब्जेक्ट आय वेंट टू स्कूल। जर मराठीत या वाक्याचा विचार केला तर वाक्य असं होतं मी शाळेत गेलो। दुसरं वाक्य आहे ही एट बनाना। ही सब्जेक्ट आहे, एट V2 आहे। स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य बरोबर आहे। मराठीत विचार करता याचा अर्थ असा होईल त्याने केळ खाल्लं। आता दोन्ही वाक्यांचा विचार करता या ठिकाणी शाळेत जाण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि केळ खाण्याची क्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे। म्हणजे नुकत्याच पूर्ण झालेल्या क्रियेचं वर्णन करण्यासाठी सिंपल पास्ट टेन्सचा विचार केला जातो किंवा वापर केला जातो असं आपल्या लक्षात येतं। स्ट्रक्चर प्रमाणे जर विचार केला तर या दोन्हीही क्रिया आपल्या कशा आहेत, पूर्ण झालेल्या आहेत। म्हणजेच ही जी ऍक्शन आहे ही फिनिश्ड ऍक्शन आहे, फिनिश्ड ऍक्शन आहे। आणि फिनिश्ड ऍक्शन दर्शवण्यासाठी नेहमी V2 चा वापर केला जातो, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो। असा अभ्यास आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना सुद्धा केलेला आहे। पहा, आता सिंपल पास्ट टेन्स शिकत असताना आपल्याला ही टाइमलाईन पुन्हा एकदा अभ्यासण्याची गरज आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना आपण ही टाइमलाईन अभ्यासलेली आहे। आज पुन्हा एकदा आपण या टाइमलाईनचा विचार करूया। या ठिकाणी माझा मित्र राम या संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो, त्याला मी 9 ते 10 या वेळेत भेटण्यासाठी बोलवलेलं होतं, परंतु तो आला नाही। तो डायरेक्ट आला कधी, 11 वाजता आला। आणि ज्या वेळेत मी त्याला सांगितलं होतं की भेटण्यासाठी येऊ नको, परंतु तो 11 वाजता आला। आता तो 11 वाजता आल्यानंतर आपण दोन शक्यता, दोन पॉसिबिलिटीचा इथं विचार केला होता। पहिली पॉसिबिलिटी होती तो आला, थोडा वेळ थांबला आणि निघून गेला। ही पहिली पॉसिबिलिटी आपण अभ्यासलेली होती। तो 11 वाजता आला, थोडा वेळ थांबला आणि निघून गेला। म्हणजेच या ठिकाणी निघून जाण्याची जी काही कृती आहे ती पूर्ण झालेली आहे, म्हणजे जी ऍक्शन आहे ती फिनिश्ड झालेली आहे। आणि आपण नेहमी फिनिश्ड ऍक्शन ही V2 फॉर्म मध्ये लिहितो अशी माहिती आपण या शक्यतेच्या बाबतीत प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकत असताना घेतलेली होती। आता ही जी काही दुसरी शक्यता आहे याचा तुर्तास तरी विचार करायची गरज नाही।
हाच महत्वाचा पॉइंट आहे. तो आला, थांबला आणि निघून गेला म्हणजेच कृती पूर्ण झालेली आहे, ऍक्शन फिनिश झालेली आहे. तर त्यासाठी आपण V2 म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स चा वापर करतो. एवढंच मला या स्लाइड मधून तुम्हाला सांगायचं आहे. ही स्लाइड अभ्यासल्यानंतर फिनिश्ड ऍक्शन आणि अनफिनिश्ड ऍक्शन ही नेमकं कोणत्या शब्दाद्वारे ओळखायचं याच्या संदर्भात आपण एक तक्ता पाहिला होता, तो आपण पुन्हा एकदा पाहूया. बघा, हा जो तक्ता आहे तो फिनिश्ड ऍक्शनच्या बाबतीत आपल्याला माहिती देतो आणि हा जो चार्ट आहे तो आपल्याला अनफिनिश्ड बाबत माहिती देतो. सध्या या अनफिनिश्ड ऍक्शनचा विचार आपण नको करायला, आपण फक्त फिनिश्ड ऍक्शनचा विचार करूया. जे काही फिनिश्ड ऍक्शनचे वर्ड्स आहेत ते वर्ड्स नेहमी ज्या वाक्यात असतात ते वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्येच असायला पाहिजे. आता ते कोणते वर्ड्स आहेत पुन्हा एकदा पाहूया. बघा, yesterday, ago, the day before yesterday, last night, last week, last year, the other day, the last month, in 2022, in August 2022. या ठिकाणी आपण लास्ट डे असं सुद्धा म्हणू शकतो. लास्ट डे असं सुद्धा म्हणू शकतो. आता हे जे काही शब्द आहेत हे शब्द नेहमी आपल्याला फिनिश्ड ऍक्शन दर्शवतात आणि फिनिश्ड ऍक्शन ही नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिली जाते. बस हाच महत्वाचा मुद्दा आहे. हा टाइम लाईनचा चार्ट, ही स्लाइड आणि ही स्लाइड, या दोन स्लाइडचा जर तुमचा परफेक्ट अभ्यास झालेला असेल तर सिंपल पास्ट टेन्स समजणं अत्यंत सोपं जाणार आहे. बघा, या माहितीच्या आधारे आपण काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. वाक्य पहिलं आहे, फिनिश्ड ऍक्शन हा टाइप आपण अभ्यासत आहोत. फिनिश्ड ऍक्शन अभ्यासत असताना आपण फिनिश्ड ऍक्शन नेहमी पास्ट सिंपल टेन्स मध्ये लिहिली जाते याचा अभ्यास केलेला आहे. आता तो विचारात घेता हे वाक्य आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया. स्पॉटिंग एररचं हे वाक्य आहे. यामध्ये वाक्य पहा, मिस्टर प्रकाश अँड द अदर डिसिडेंट लीडर्स हॅव टेकन शेल्टर ॲट द टेम्पल लास्ट मंथ आफ्टर द ऑथॉरिटीज ऑर्डर्ड देअर अरेस्ट, नो एरर. आता संपूर्ण वाक्याचा विचार करता हा जो शब्द आहे लास्ट मंथ, हा शब्द मला क्लिक करतो. लास्ट मंथ हा शब्द फिनिश्ड ऍक्शन मध्ये येतो का अनफिनिश्ड ऍक्शन मध्ये येतो? पुन्हा एकदा आपण तक्ता पाहूया. तक्ता पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल हा जो लास्ट मंथ शब्द आहे हा आपल्याला फिनिश्ड ऍक्शन दर्शवतो आणि तो नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये असायला पाहिजे. पहा, जर वाक्याचा विचार केला, मिस्टर प्रकाश अँड द अदर डिसिडेंट लीडर्स हॅव टेकन. आता हॅव टेकन हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. मग हे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आपल्याला काढून टाकावं लागेल. हा V3 काढून टाकावा लागेल, हॅव ची रचना काढून टाकावी लागेल आणि आपल्याला इथं V2 ची रचना करावी लागेल. मग V2 ची रचना करत असताना आपल्याला टेकन म्हणजे टेकचं दुसरं रूप लिहावं लागेल. ते असं येईल, टूक. Mr. Prakash and the other dissident leaders took shelter at the temple last month after the authorities ordered their arrest. आणि अशा पद्धतीने हे वाक्य दुरुस्त होईल. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सची जी रचना होती हॅव प्लस V3 ती आपण काढून टाकलेली आहे आणि त्याच्या जागी आपण V2 ची रचना केलेली आहे. हॅव टेकनच्या ऐवजी V2 म्हणजे टेकचं दुसरं रूप टूक लिहिलं जाईल आणि या पद्धतीने हे वाक्य दुरुस्त होईल. याच प्रकारे आपण पुढची वाक्य पाहणार आहोत. पहा, वाक्य आहे, वी हॅव परचेस्ड दिस लँड इन 2001. 2001 साली आम्ही ती जमीन खरेदी केली. आता या ठिकाणी इन 2001 आहे आणि हा शब्द आपल्याला नेहमी फिनिश्ड ऍक्शन दर्शवतो. जर ऍक्शन फिनिश्ड असेल तर ती नेहमी V2 फॉर्म मध्ये लिहिली पाहिजे. जर वाक्याचा विचार केला तर या ठिकाणी सब्जेक्ट हॅव प्लस V3 म्हणजेच ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना आहे. तर या ठिकाणी आपल्याला V2 ची रचना करावी लागेल. मग वाक्य कसं करता येईल पहा, वी हॅव निघून जाईल, परचेसचं V2 काय येतं, परचेस परचेस परचेस. मग पुन्हा एकदा आपल्याला परचेसचं
V2 करावं लागेल दिस लँड इन 2001. अशा पद्धतीने हे वाक्य दुरुस्त होईल. या ठिकाणी हॅवची रचना आपण काढून टाकली, V3 काढून टाकलं आणि V2 म्हणजे परचेसचं V2 परचेसच येतं, तर ते लिहून आपण वाक्य दुरुस्त केलेलं आहे. या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा आपल्याला सांगतो की फिनिश्ड ऍक्शन आहे आणि फिनिश्ड ऍक्शन असेल तर वाक्य नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे V2 फॉर्म मध्ये असायला पाहिजे. पुढचं वाक्य पहा, आय हॅव हॅड मेडिसिन 10 minutes ago. या ठिकाणी ॲगो हा शब्द आहे, हा सुद्धा आपल्याला फिनिश्ड ऍक्शन दर्शवतो आणि त्यामुळं हे जे वाक्य आहे हे कसं असायला पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये असायला पाहिजे. परंतु वाक्याचा विचार करता या ठिकाणी हॅवची रचना केलेली आहे. आता हॅव हॅड हे जेव्हा वापरलं जातं तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकत असताना वर्ब हा मुद्दा शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण क्रियापदाची 5 रूपं अभ्यासलेली होती. बघा, हे V1, V2, V3, V4 आणि V5 काय असतं, तर हॅवच्या बाबतीत आपण विचार करू. हॅव हे V1 आहे, हॅवचं V2 होतं हॅड, V3 होतं हॅड, V4 होतं हॅविंग, ING प्रत्यय लागतो V4 मध्ये आणि या ठिकाणी येस किंवा ES प्रत्यय लागतो म्हणजे हे होईल हॅज. अशा पद्धतीने आपण क्रियापदांच्या 5 रूपांच्या बाबतीत माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी जर विचार केला तर जे काही हॅव आहे, हे जे हॅव आहे हे या ठिकाणी मेन व्हर्बच्या रूपात नाही तर ते सहाय्यकारी क्रियापदाच्या रूपात आहे. हे जे हॅव आहे ते हेल्पिंग वर्ब आहे आणि हे जे हॅड आहे ते मेन वर्ब आहे. मग आपल्याला जर हे वाक्य V2 फॉर्म मध्ये करायचं असेल तर या ठिकाणचं जे हॅव आहे ते काढून टाकावं लागेल आणि आय हॅड हेच V2 आहे आणि हेच V3 सुद्धा आहे. आय हॅड मेडिसिन 10 minutes ago. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य दुरुस्त करता येऊ शकेल. अशा प्रकारे आपण जो काही पहिला टाईप आहे, टाईप 1 फिनिश्ड ऍक्शन, जर ऍक्शन फिनिश्ड असेल तर ती नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्येच लिहिली जाते. म्हणजेच काय, तर ती V2 फॉर्म मध्ये लिहिली जाते, ती V2 फॉर्म मध्ये लिहिली जाते. यापूर्वी देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण पुन्हा याची उजळणी केलेली आहे. अशा प्रकारे आपला पहिला टाईप संपलेला आहे. या पहिल्या टाईप मध्ये म्हणजे फिनिश्ड ऍक्शन मध्ये आपण या टाइमलाईनच्या द्वारे ऍक्शन फिनिश झाली आणि ती V2 मध्येच लिहिली जाते हे अभ्यासलं. फिनिश्ड ऍक्शनचे जे काही शब्द आहेत, जे शब्द नेहमी सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिले जातात किंवा ते वाक्य नेहमी पास्ट टेन्स मध्ये लिहिले जातं हे सुद्धा अभ्यासलं आणि त्याच्या अनुषंगानं ही 3 वाक्य दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. यामध्ये असणारी हॅवची रचना काढून टाकून प्रत्येक ठिकाणी आपण V2 ची रचना केलेली आहे. अशा पद्धतीने आपला पहिला टाईप या ठिकाणी संपलेला आहे. आपण दुसऱ्या टाईपला सुरुवात करतोय. टाईप सेकंड, इट इज टाइम पॅटर्न. टाइम सेकंड आहे इट इज टाइम पॅटर्न, इट इज टाइम पॅटर्न. आता हा टाइम पॅटर्न काय आहे पहा. टाईप सेकंड मध्ये आता वाक्यात नेहमी इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम आणि इट इज अपॉर्च्युन टाइम अशा प्रकारची रचना येते आणि सोबत सब्जेक्ट लिहिला जातो. जर इट इज टाइम प्लस सब्जेक्ट, इट इज हाय टाइम प्लस सब्जेक्ट, इट इज अबाउट टाइम प्लस सब्जेक्ट, इट इज अपॉर्च्युन टाइम प्लस सब्जेक्ट असं जर रचना असेल तर ते वाक्य नेहमी V2 मध्ये म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये लिहिलं जातं. अत्यंत सोपा मुद्दा आहे, लक्षपूर्वक पहा, समजून घ्या. इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम, इट इज अपॉर्च्युन टाइम याच्या सोबत जर सब्जेक्ट असेल तर त्या वाक्याचा काळ हा बहुतांश वेळा V2 म्हणजे सिंपल पास्ट असाच असतो. आता हे जे काही 4 वाक्य आहेत, ही जी काही 4 वाक्य आहेत या वाक्याचा अर्थ होतो दिस इज द राईट टाइम.
म्हणजे हीच ती योग्य वेळ आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, इट इज टाइम प्लस सब्जेक्ट प्लस V2, या स्ट्रक्चरद्वारे आपल्याला सेन्स मिळतो. आता उशीर झालेला आहे, काहीतरी करायला पाहिजे, हा फक्त सेन्स मिळतो आपल्याला. बघा, या चारही वाक्यांचा अर्थ काय होतो? दिस इज राईट टाइम. या चारही वाक्यांच्या सोबत जर सब्जेक्ट आणि V2 ची रचना झालेली असेल तर त्यातून आपल्याला सेन्स मिळतो की आता उशीर झालेला आहे, थोडा उशीर झालेला आहे, मला हे अमुक काम करायलाच पाहिजे, या पद्धतीनं. परंतु जर वाक्यामध्ये शुड आलं तर ते काढून टाकायचं, ड्रॉप करायचं आणि वाक्य V2 म्हणजे सिंपल पास्ट टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये लिहायचं. बऱ्याचदा हा शुड हा शब्द या काळाच्या संदर्भात बऱ्याचदा गफलत करतो. फक्त आपल्याला शुडचा सेन्स मिळतो, अन्यथा त्याचा काही उपयोग नाही. हे जे काही संपूर्ण स्ट्रक्चर आहे, हे संपूर्ण स्ट्रक्चर आहे, याचा सेन्स असा की आता थोडा उशीर झालेला आहे, मला हे करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, उद्या तुमची परीक्षा आहे, उद्या सकाळी 9 वाजता तुमचा पेपर आहे आणि आज रात्री तुम्हाला झोपायला उशीर झालेला आहे, तरी देखील तुम्ही बेडवर गेल्यावरती पहिल्यांदा मोबाईल ओपन करता आणि मोबाईल ओपन केल्यावरती 10-15 मिनिट कसे खर्च होतात तुम्हाला कळत नाही आणि अचानक तुमच्या लक्षात येतं, अरे 10 वाजता झोपणार होतो मी, आता 10:15 झाले, मला आता झोपलं पाहिजे. म्हणजे 10 वाजता झोपणार होता, 15 मिनिट लेट झाला, ए लिटिल लेट, आता मला झोपलं पाहिजे. आपल्याला सेन्स मिळतो, मला आता उशीर झालेला आहे, मला हे काम करायला पाहिजे, हा फक्त सेन्स मिळतो. शुड जर वाक्यात आलं तर ते ड्रॉप आउट करायचं, ते लिहायचं नाही. या चारही वाक्यांचा अर्थ होतो दिस इज द राईट टाइम, हीच ती योग्य वेळ आहे. जर या चारही वाक्यांपैकी कुणाही सोबत सब्जेक्ट असेल तर वाक्य हे V2 मध्ये असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल पाहूया. बघा, अशा प्रकारची वाक्य दिलेली असतात, ही यापूर्वी परीक्षांमध्ये आलेली वाक्य आहेत. आता ही वाक्य दुरुस्त करताना आपण पाहिलं की इट इज हाय टाइम असेल, अबाउट टाइम असेल, अपॉर्च्युन टाइम असेल, तर त्यासोबत येणारी जी काही वाक्य आहेत ती वाक्य नेहमी V2 मध्ये असायला पाहिजेत, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स मध्ये असायला पाहिजेत. आपण ही वाक्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया. पहा, इट इज हाय टाइम आय गो टू स्टडी रूम. आय गो टू या ठिकाणी V1 आहे, त्याचा आपल्याला काय करायचं आहे? V2 करायचं आहे. मग वाक्य कसं होईल? इट इज हाय टाइम आय वेंट टू स्टडी रूम. हे V1 आहे, त्याचा आपल्याला V2 करावं लागेल. का? तर इट इज हाय टाइम प्लस सब्जेक्ट अशी रचना झालेली आहे, तर हे संपूर्ण वाक्य V2 मध्ये असायला पाहिजे. दुसरं वाक्य पहा, दुसरं वाक्य आहे इट इज अबाउट टाइम. इट इज अबाउट टाइम हा सब्जेक्ट आहे. वी शुड प्रिपेअर फॉर एक्झाम. आता सांगितलं तुम्हाला, शुडचा फक्त आपल्याला सेन्स मिळतो, ते जर वाक्यात आलं तर ते लिहायचं नाही, ते काढून टाकायचं आणि पूर्ण वाक्य हे V2 फॉर्म मध्ये करायचं. पहा, वी शुड प्रिपेअर फॉर एक्झाम. इट इज अबाउट टाइम वी शुड. शुडचा फक्त सेन्स आहे, ते वाक्यात लिहायचं नाही आणि प्रिपेअरचा आपल्याला काय करावं लागेल? V2 करावं लागेल. शुड असल्यामुळे हे V1 होतं, परंतु या ठिकाणी V2 करायचं असेल तर आपल्याला प्रिपेअरच्या रूपात चेंज करावा लागेल. मग वाक्य कसं होईल पहा, इट इज अबाउट टाइम वी प्रिपेअर्ड फॉर एक्झाम. वी प्रिपेअर्ड फॉर एक्झाम म्हणजे याचं आपण काय केलं? V2 केलं. का? तर इट इज अबाउट टाइम प्लस सब्जेक्ट आलेलं आहे. आता तिसरं वाक्य आहे, स्पॉटिंग एररच्या टाइप मधलं हे वाक्य आहे. बघा, इट इज अपॉर्च्युन टाइम द गव्हर्नमेंट शुड टेक सम स्ट्रिक्ट ऍक्शन्स अगेन्स्ट क्रिमिनल्स. नो एरर. ठीक आहे. बघा, इट इज अपॉर्च्युन टाइम. इट इज अपॉर्च्युन टाइम आलेला आहे, सोबत द गव्हर्नमेंट हा सब्जेक्ट आहे वाक्याचा. म्हणजेच काय, तर हे वाक्य आपल्याला पास्ट
सिंपल टेन्स मध्ये करावं लागेल, म्हणजेच V2 फॉर्म मध्ये करावं लागेल. या ठिकाणी शुड आलेला आहे. शुडचा फक्त आपल्याला सेन्स मिळतो, ते वाक्यात लिहायचं नाही. आणि टेक हे V1 आहे, याचा आपल्याला V2 करावं लागेल, म्हणजे टेकचं काय होईल, टूक. आपली एरर क्लिअर झालेली आहे, वाक्य दुरुस्त झालेलं आहे. इट इज अपॉर्च्यून टाइम द गव्हर्नमेंट टूक सम स्ट्रिक्ट ऍक्शन्स अगेन्स्ट क्रिमिनल्स. या ठिकाणी शुड काढून टाकलं आणि टेकचं काय केलं आपण, टूक केलं, म्हणजे V2 केलं. टेक टूक टेकन, V2 येतं टूक. पुढचं वाक्य पहा, इट इज अ टाइम आय हॅव मेडिसिन. आत्ताच आपण पाहिलं, या ठिकाणी पहा हॅवच्या बाबतीत आपण पाहिलं, या वाक्यात आपण पाहिलं हॅव हे काय आहे, जर V1 असेल तर या ठिकाणी ते हेल्पिंग वर्ब आहे आणि हॅड हे मेन वर्ब आहे. जर या ठिकाणी आपण हॅवचा विचार केला तर हॅव हे मेन वर्ब आहे, हे V1 मध्ये आहे, मेन वर्ब आहे आणि ते कसं आहे, V1 मध्ये आहे. याचा आपल्याला V2 करावं लागेल. का तर इट इज टाइम प्लस सब्जेक्ट आहे, मग हॅवचं V2 काय होईल, हॅड होईल. आय हॅड मेडिसिन. आणि अशा प्रकारे हे वाक्य दुरुस्त होईल. पहा, आपण इट इज टाइम पॅटर्न पाहिला. हा जो टाइम पॅटर्न आहे यामध्ये 4 पॉइंट येतात. इट इज टाइम, इट इज हाय टाइम, इट इज अबाउट टाइम आणि इट इज अपॉर्च्यून टाइम. आता या 4ही प्रकाराचा किंवा या 4ही वाक्यांचा अर्थ होतो दिस इज द राईट टाइम. आणि याच्या सोबत जर सब्जेक्ट आलं तर ते येणारं वाक्य नेहमी V2 मध्येच यायला पाहिजे. म्हणजे हे एक स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चरचा अर्थ होतो दिस इज राईट टाइम, मला काहीतरी करायला पाहिजे. आपण पाहिलं थोडा उशीर झालेला आहे, मला हे अमुक काम केलंच पाहिजे, असा सेन्स आपल्याला मिळतो. शुड जर वाक्यात आलं तर ते लिहायचं नाही, ते काढून टाकायचं आणि नियमाप्रमाणे वाक्य V2 मध्ये करायचं. आणि त्यानंतर आपण ही काही वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला, वाक्य दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. आपण एकूण 5 प्रकार अभ्यासणार आहोत, 5 टाइप अभ्यासणार आहोत. त्यापैकी आज आपण फिनिश टाइम आणि इट इज टाइम पॅटर्न, फिनिश्ड ऍक्शन आणि इट इज टाइम पॅटर्न या 2 प्रकारांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. पुढील जे 3 प्रकार आहेत, यूज टू, अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स आणि टू इमिजिएट ऍक्शन्स, या प्रकारांबद्दल विशेष माहिती किंवा सखोल माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.